नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, भजन कसे पाठ करावे हे माझ्या या चॅनलवरून मी तुम्हाला सांगत असते आणि वेगवेगळी भजनं याच्यावर टाकत असते आणि हे भजन कसे लक्षात ठेवायचे यातले बारकावे मी तुम्हाला सांगत असते। तर आज मी तुम्हाला एक विठुरायाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे, ऐकूया। अशी रुक्मिणी बावरी झाली ग, पंढरीनाथ महाराज की जय। अशी रुक्मिणी बावरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। अशी रुक्मिणी बावरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। हे ध्रुवपद झालं। आता पहिलं कडवं, 4 कडव्याचं भजन आहे। चंद्राला मिळाली चांदणी, विठूला मिळाली रुक्मिणी, चंद्राला मिळाली चांदणी, विठूला मिळाली रुक्मिणी। धरणी माता ही प्रसन्न झाली ग, धरणी माता ही प्रसन्न झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। अशी रुक्मिणी बावरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। हे झालं पहिलं कडवं। आता दुसरं कडवं। भीमक राजाची लाडाची लेक, दिसायला होती लाखात एक, भीमक राजाची लाडाची लेक, दिसायला होती लाखात एक। लाडा लाडाने बावरी झाली ग, लाडा लाडाने बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। अशी रुक्मिणी बावरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। हे 2 कडवे। आता तिसरं कडवं। घरात रुक्मिणी रुसायची, विठ्ठलाला पाहून हसायची, घरात रुक्मिणी रुसायची, विठ्ठलाला पाहून हसायची। चंद्रभागा ही प्रसन्न झाली ग, चंद्रभागा ही प्रसन्न झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। अशी रुक्मिणी बावरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। आता शेवटचं कडवं। चंद्रभागेला आलाय पूर, पुंडलिकाच्या पायरीवर, चंद्रभागेला आलाय पूर, पुंडलिकाच्या पायरीवर। देवादेवांची गर्दी झाली ग, देवादेवांची गर्दी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। अशी रुक्मिणी बावरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग। पंढरीनाथ महाराज की जय। मैत्रिणींनो, असं हे 4 कडव्याचं सुंदर भजन आहे। पंढरीनाथाची नवरी झाली ग। आम्ही पंढरीनाथाचं लग्न लावतो आणि त्याच्यानंतर हे नवरीचं गाणं म्हणतो। तुम्ही ऐकलं होतं लग्नाचं गाणं, मी याच्यावर टाकलेलंच आहे।
या पंढरपुरात नाही का ते लगीन देवाचं लागतं. तर हे झाल्यावर आम्ही हे नवरीचं गाणं म्हणतो नेहमी बरं का. तर पहिलं कडवं काय आहे? विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. 4 कडव्याचं भजन आहे. चंद्राला मिळाली चांदणी, विठूला मिळाली रुक्मिणी. चंद्राला मिळाली चांदणी, विठूला मिळाली रुक्मिणी. धरणी माता ही प्रसन्न झाली ग, धरणी माता ही प्रसन्न झाली ग. विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. दुसरं कडवं. भीमक राजाची लाडाची लेक, दिसायला होती लाखात एक. भीमक राजाची लाडाची लेक, दिसायला होती लाखात एक. लाडा लाडाने बावरी झाली ग, लाडा लाडाने बावरी झाली ग. विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. तिसरं कडवं. घरात रुक्मिणी रुसायची, विठ्ठलाला पाहून हसायची. घरात रुक्मिणी रुसायची, विठ्ठलाला पाहून हसायची. चंद्रभागा ही प्रसन्न झाली ग, चंद्रभागा ही प्रसन्न झाली ग. विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. आणि शेवटचं कडवं. चंद्रभागेला आलाय पूर, पुंडलिकाच्या पायरीवर. चंद्रभागेला आलाय पूर, पुंडलिकाच्या पायरीवर. देवादेवांची गर्दी झाली ग, देवादेवांची गर्दी झाली ग. विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. अशी रुक्मिणी बावरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग. विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. मैत्रिणो, असं एक सुंदर भजन आहे आणि चाल तर खूप सुंदर आहे. खालीवर चाल आहे, ठेक्याची चाल आहे. आणि तुम्ही प्रत्येक कडव्याचे पहिले 2 शब्द लक्षात ठेवले की बरोबर हे गाणं लक्षात राहतात. मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की प्रत्येक कडव्याचे सुरुवातीचे 2 शब्द लक्षात ठेवायचे, म्हणजे एका अंतरी काय कडवं आहे ते आपल्या लक्षात राहतं. मैत्रिणो, असंही पंढरीनाथाचं सुंदर भजन आज मी तुम्हाला ऐकवलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर हे नक्की लिहून घ्या. मी त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिरिक्स त्याचे टाकलेले आहेत, सगळं लिहून टाकलेलं आहे. तर तुम्ही ते नक्की लिहून घ्या, माझ्या या भजनाबरोबर म्हणून बघा. आणि तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये. धन्यवाद परत एकदा सर्वांचे.